हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. मी ना इकडे सकाळी सकाळी पनीर बनवते. म्हणजे पिया गेली आहे स्कूलला आणि ती गेल्यानंतर पियाचे पप्पा त्यांना दूध घेऊन येत असतात. आम्हाला रोज दूध लागत नाही. मी वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी डेअरी प्रोडक्ट जरा कमी केले, त्यामुळे आमच्या घरी दररोज दूध येत नाही. आणि आम्ही जे दूध घेतो ना तर ते आम्ही गोठ्यातून आणत असतो. घराच्या जवळच एक गोठा आहे, तिकडून दूध मिळून जातं. आणि आमच्या इकडे ज्या डेअरी पण आहेत ना तर तिकडे पण ना म्हणजे गोठ्यातून त्यांच्याकडे दूध जातं आणि मग ते पॅकेटमध्ये आपल्याला देत असतात. पण जे कंपनीचं पॅकिंगवालं दूध असतं ना ते आम्ही कधीही वापरत नाही. गरज पडली तर फक्त दही तेवढी आणत असतो पॅकिंगवाली, पण दूध मात्र आम्ही गोठ्यातूनच घेतो. तर मी ना जेव्हा पण ट्राय करते, मी जेव्हापासून मी पनीर बनवायला शिकली आहे की मी घरीच पनीर बनव. तसं तर दुधाचे पदार्थ कमी केले म्हणून जास्त पनीर बनवणं होत नाही. पण मागे आत्यान ते आले होते तर मामांच्या बड्डेच्या वेळेस पण बाहेरून पनीर आणलं होतं, कारण तेव्हा पण आमचा अचानक प्लॅन झाला होता. माझा भाचा आला होता तेव्हा पण आम्ही जेव्हा पनीरची भाजी बनवली होती ना, मला तेव्हा पण असं रिअलाईज झालं की नाही, याच्यापेक्षा बेटर ना आपलं घरी बनवलेलं पनीर असतं. त्यामुळे म्हटलं चला, कधीचं खाल्लं नाही आहे. लास्ट टाईम ते आले होते तेव्हाच आम्ही भाजी केली होती. म्हटलं चला मस्त पनीर बघूया. जसं तुम्ही बघू शकता तिथे पनीर खूप छान बनतं आहे माझं. मी काय केलं, जेवढंही तुम्हाला दूध पाहिजे ना त्याला छान उकडून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. मी व्हिनेगरचा यूज करते, तुम्ही लिंबूच्या रसाचा पण यूज करून घेऊ शकता. तर मी 2 चम्मच जर व्हिनेगर घेतले ना त्यामध्ये 2-3 चम्मच पाणी टाकायचं. ते मिक्स करून ना आपला गॅस बंद असतो तेव्हाच हळूहळू थोडंसं चम्मचने टाकायचं आणि जरा वेळाने जरी मिक्स केलं तुम्ही तरी चालतं, किंवा मग मिक्स करताना थोडं हळूहळू मिक्स करायचं. आणि लगेच जे आहे ना पनीर म्हणजे दुधातून पनीर वेगळं व्हायला लागतं आणि 2-1 पाण्याने त्याला वॉश करून घ्यायचं. नंतर माझ्याकडे हे भांडं पण आहे, पण मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये पनीर बनवणार नव्हती, कारण याच्यामध्ये असं थोडं 1.5 लिटर दूध असलं ना की खूप छान पनीर बनतं. म्हणजे सगळं पाणी त्यामधून खाली निघून जातं. पण जसं तुम्ही बघताय की मी पनीर अगदी एकदमच कमी बनवलं होतं, कारण माझा असा प्लॅन होता की मी उद्याच्या दिवशीसाठी पियाला टिफिनमध्ये पराठा बनवून देऊ. त्यामुळे मग मी तेवढंच पनीर बनवलं. कारण मी पियाच्या पप्पांना फक्त दूध आणा एवढं सांगितलं होतं. सो त्यांनी रेग्युलर जेवढं आणतात 2-1 दिवसाआड 1 लिटर त्यांनी तेवढंच आणलं. 1.5 लिटर आणायला लावलं असतं तर माझं जरा जास्त पनीर बनलं असतं, जेणेकरून भाजी पण माझी बनली असती. पण चला असो, उद्याच्या तिच्या टिफिनचं काम तर माझं झालं आहे. आणि ट्रस्ट मी, एवढं छान पनीर हे बनलं होतं ना. फक्त मेक शुअर करून घ्या की तुमचं दूध ना तेवढं प्युअर असलं पाहिजे. आणि तुम्ही असं हाताने जरी प्रेस केलं तरी चालेल, पण जर तुम्हाला रेग्युलर घरी पनीर बनवायला आवडायला लागलं ना तर मी जे तुम्हाला स्टीलचं भांडं दाखवलं ना ते तुम्ही एकदा इन्व्हेस्ट करून घ्या. त्याच्यात पण खूप सगळं पाणी छान खाली ड्रॉप होऊन जातं. तुम्हाला हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करून देते. काय उठल्या मी चिया सीड जरा पाण्यात टाकले होते आणि सकाळी माझा ब्रेकफास्ट पण करून झाला आहे. त्यानंतर अर्धा कप चहा पण घेऊन झाली आहे. पण चिया सीडमध्ये ओमेगा 3 असतं. सो मी चिया सीड आता सध्या तरी ट्राय करते की मी ॲटलीस्ट आठवड्यातून 5 दिवस घेईल. जेव्हा मला आठवण असते तेव्हा मी रात्री भिजवत टाकते. म्हणजे सकाळी उठल्या थोडंसं यामध्ये कोमट पाणी ॲड करायचं आणि पिऊन घ्यायचं. पण आज मी विसरली होती रात्री टाकायचं, त्यामुळे सकाळी उठल्यावर टाकलं होतं. तर मी आता याला म्हणजे मला आता स्वयंपाक बनवायला सुरुवात करायची आहे. त्याच्या आधी मी आता हे पिणार आहे. यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करेल आणि मग पिल. सो तुम्हाला जर वाटत असेल की चिया सीड आपण कधी पिऊ शकतो, सकाळी मॉर्निंगला तुम्ही घेऊ शकतात किंवा जेवणाच्या 1 तासानंतर घेतलं तरी चालतं, किंवा मग ब्रेकफास्ट आणि जेवणाच्या मध्ये घेऊ शकतात तुम्ही याला. चला मग तुमच्यासोबत एक सिंपल आणि हेल्दी रेसिपी शेअर करते. जसं तुम्ही बघताय की मी फक्त कांदा, लसूण, अद्रक, त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सगळं तेलामध्ये परतून घेतलं होतं. एक छोटासा टमॅटो कट केला, तो पण मी आता तिकडे कढईमध्ये घातला आहे. मुगाची डाळ मी इकडे पाण्यामध्ये शिजवायला ठेवली होती, अगदी जास्त नाही, म्हणजे थोडंसं तिला उकडू दिलं आणि गॅस बंद करून ठेवला होता, कारण तिला आपल्याला इकडे पुन्हा शिजवायची आणि मुगाची डाळ ही लवकर शिजते. थोडेसे बेसिक मसाले घातले मी, हिरवी मिरची घातली होती म्हणून तिखट थोडं कमीच घातलं आहे. तुमचा आवडीचा कुठलाही मसाला या भाजीमध्ये घालायचा. आणि जी आपण डाळ उकडून घेतली होती ना तर मी ती याच्यामध्ये टाकली आणि ही अशी भाजी बनवायची. तुम्ही चपातीसोबत चुरून खाऊ शकतात. भाजी सिंपल आहे, पण कधी ऑप्शन नसेल ना तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून घेऊ शकतात. असं छान कालामोडून खाणं म्हणतात ना, तसं तुम्ही छान खाऊ शकतात. पापड वगैरे थोडंसं लोणचं घेऊन. ॲक्च्युली आम्ही लहानपणी माझ्या घरी नेहमी असायची ती, पण आम्ही बनवणं सोडलंच होतं. पण आता आत्यान ते आले होते ना तेव्हा त्यांनी एखाद वेळ, आमच्याकडे काही भाज्या अवेलेबल नव्हत्या तेव्हा ते म्हणले की अशी भाजी बनव म्हणून. आणि मला ते अचानक रिमाइंड झाले की अरे हो, आपण लहानपणी खायचो बरं का. मग ती तेव्हा आठवण झाली ना. आता ते गेल्यापासून आमची ही 2ऱ्या-तिसऱ्यांदा बनवून होते. सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही सिंपल रेसिपी शेअर करते. आणि हा जो सोफाचा कवर आहे ना, मी आता नेस्टिशाचा हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला ना तेव्हाच मी हा त्यांच्याकडून घेतलेलं होतं, म्हणजे त्यांनी पाठवलं होतं. आणि हा सोफाचा कवर जो आहे तो एवढा मोठा आहे, म्हणजे की खूपच मोठी साईज आहे त्याची. म्हणजे त्याला जर व्यवस्थित असं अंथरायचं
करायचा असेल ना, म्हणजे मी केव्हापासून मागे लागली होती. म्हटलं चला आता हे पण मला व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे, तर जरा सोफ्याच्या मागची घाण आहे ती पण क्लीन करून घेते. कारण एक एक गोष्टी ज्या आहेत घरातली छोटी मोठी कामं आपल्याला आवरून घ्यायची असतात. आणि मागच्या वेळेस मी व्हिडिओसाठी याला अंथरलं ना, तर असं बऱ्यापैकी असं खाली लोंबतं ठेवलं होतं, त्यामुळे ते बसताना थोडं थोडं खाली सरकून जायचं आणि मग जमिनीला टच व्हायचं. म्हणून आज जरा मनावर घेतलं मी आणि छान त्याला व्यवस्थित जे आहे ते सेट करून घेतलं. आणि खरंच खूप मोठा आहे बरं का, म्हणजे मला वाटलं नव्हतं ऑर्डर करताना की एवढा मोठा येणार आहे. ॲक्च्युली तो सोफा थ्रो आहे, पण मी ॲज अ सोफा कवर त्याला यूज करते. बरेच दिवसापासून माझे कुशन कवर पण चेंज करायचे राहिले होते. म्हटलं चला माझ्या कुशन कवरचं कलेक्शन पण तुमच्यासोबत शेअर करते मी एक एक करून. हे मी आता थोडे थोडे करून नेस्टिशाकडूनच जे आहेत ते त्यांनीच पाठवले आहेत मला. आणि मला आवडतं असं की माझ्याकडे सोफाचे कवर पण एक्स्ट्राचे असले पाहिजे किंवा कुशन कवर पण छान छान व्हरायटीचे असले पाहिजे. जसं सोफ्याचा कवर असेल तसं आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते कुशन कवर चेंज करून घेऊ शकतो. आधी तर काही स्वतःच्या पैशांनी घेणं शक्य नव्हतं, पण आता लकीली माझ्या कामामुळे मला हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळतं आहे. आणि चला असं जे आहे ते आता हा माझ्या सोफ्याचा लुक दिसतोय. तुम्ही जर वर्षभरापूर्वी माझे व्हिडिओ पाहत असाल ना, तर हे एक जास्वंदाचं झाड होतं ज्याला भरपूर फुलं यायची. पण लकीली त्याला आता ना म्हणजे त्याचे पत्ते गळले. मी थोडीशी त्याची कटिंग पण केली होती, पण तरीसुद्धा ते पाहिजे तसं छान ग्रो होत नाही. त्यानंतर हे एक अजून जास्वंदाचं झाड होतं जे अजून एवढं छान ग्रो होत नाही आहे. हे 2-3च आहेत आता माझ्याकडे ज्यांना छान फुलं येत आहे. एक म्हणजे हे व्हाईट कलरचं आहे, त्यानंतर एक पिंक कलरचं आहे ते पण. आणि हे व्हाईटला पण ना म्हणजे फुलं आले ना, त्याला नेहमीच जसं मी त्याला आणलं आहे ना, तसं मी त्याच्या एक 2 ब्रांचेस कट पण केल्या आहे. अशा काही काही अंतराने कट केल्या आहे, जेणेकरून म्हणजे एक ब्रांच कट केल्यानंतर एक ब्रांच आपल्याकडे असली पाहिजे की बाबा त्याला फुलं येत आहे असं. तर मी याची पण कट केली होती. एक पिंकवाला आहे त्याचं पण कट केलं होतं. आणि तुमच्याकडे पण जर जास्वंद असेल ना, तर तुम्ही कट करून टाका. म्हणजे सगळंच तुमचा मन होत नसेल ना कट करायचं झाडाला, तर एक ब्रांचेस कट करायची, जेणेकरून नेहमी झाडाला फुलं पण येत असतात आणि अचानकच झाड खूप छोटं झाल्यासारखं पण वाटत नाही आपल्याला. जसं मी केलं मागे, मी याला कट केलं होतं आणि आता बघा त्याला पण छान जे आहेत ना त्या ब्रांचेस यायला सुरुवात झाली आहे. आणि मी असंच व्हिडिओ करताना ना ॲक्च्युली पियाचे पप्पा माझ्या मागे 2 दिवसापासून लागले होते की अगं चल, आम्ही 2-3 दिवसापूर्वी ना झाडं आणले होते जरा, आणि त्यांना आज जे आहे ते कुंड्यांमध्ये शिफ्ट करू, उद्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करू. पियाचे पप्पा मला रोज आठवण देत होते, पण मला माझे काही ना काही कामं होते. आणि मग ते म्हणले की चल जे काही गरजेचे आहे ना 2-4 मीच शिफ्ट करून देतो, फक्त मला सांग कुठे कुठे काय काय शिफ्ट करायचं आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते सगळे झाडं. ॲक्च्युली फुलझाडं पाहिजे होते पण तिकडे नव्हते, फक्त हे असे ग्रीनवाले प्लांट होते ज्यामध्ये मला एक पाहिजे होतं. हे मला अजून पाहिजे होतं पण त्यांच्याकडे एकच होतं. हे आपलं स्पायडर प्लांट आहे आणि हे तुम्ही आता लावलं ना तर पुढच्या तुमचं पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत घरामध्ये राहतं. मी मागच्या वर्षी लावलेले आता कुठे खराब झाले, ते 1 वर्ष छान टिकतात किंवा आपण अजून थोडी केअर केली तर ते छान पुढे सर्वाईव्ह होतात. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं त्यांना छोटे छोटे बेबीज यायला लागतात, मग तुम्ही त्यांच्यातूनच जे आहे ते अजून दुसरे प्लांट जे आहेत ते बनवून घेऊ शकतात. तर बघा मी हे पहिल्यांदा मी विकत घेतलेलं आहे हे स्पायडर प्लांट. नाहीतर मी बऱ्याच वेळा कुठून ना कुठून काहीतरी कटिंग्स त्याच्या बेबीज मला दिसले की मी घेऊन यायची गुपचूप आणि तेच लावायची. कारण ते बेबीज पण आपण जेव्हा काढतो ना तेव्हा त्याला अजून दुसरे ब्रांच जे आहेत ते बेबीज यायला लागतात. सो घेतल्यानंतर काही ती चोरी म्हणली जात नाही, उलट त्या प्लांटची जे आहेत ते अजून त्याला जास्त जे आहे ते ब्रांचेस यायला लागतात. पण तरीही शेवटी आपण त्याला चोरीच म्हणू शकतो, पण आता ते करणं शक्य नाही कारण एवढं जास्त कुठे जाणंही होत नाही. पण मला पाहिजे होतं की एक दोन तरी घेऊयात म्हटलं, पण त्यांच्याकडे एकच होतं तर हे एक घेतलं, जे पियाच्या पप्पांनी आता मस्त असं लावून दिलं ह्या कुंडीमध्ये. आणि हे बघा हे पण आहेत, 2 आणले होते मी ॲक्च्युली, असे हे मनी प्लांट आणलेले होते 2. आणि त्यासोबत अजून एक तुळशी होती. तुळशी पण पियाच्या पप्पांनी जी आहे ती ट्रान्सफर करून दिली. म्हणे तू काय कधी करते नाही करते, हे 2 झाडं मला असं वाटतं आहे की ते आपण लावले पाहिजे, कारण ते जे स्पायडर प्लांट होतं ना त्याच्या पण अशा बाहेर निघत होत्या सगळ्या रूट्स, मग ते म्हणत होते की खराब होऊन जाईल. हे बघा हे मी गेल्या वर्षीच असं पावसाळ्यामध्ये लावलं होतं, याच्यासारखे अजून 2-4 होते, खूप छान दिसायचे ते. तर ते आता खराब झाले होते. आता त्यांनी एवढं कामाला सुरुवात केली, म्हटलं चला मग आपण पण जरा थोडंसं जे आहे ते बाल्कनीतले काम करूयात. आणि ज्या आपण काही अशा रिकाम्या झालेल्या कुंड्या आहेत किंवा झाडं जे खराब होणारच आहेत ते सगळं मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं होतं.
कारण हळूहळू करून हे तर मी आता 2-4 झाडं आणले आहेत, पण आता मला लवकरात लवकर अजून थोडी फुलझाडं पण ॲड करायची, कारण बाल्कनी खूप जास्त रिकामी झाली आहे. महिनाभर ते आत्यान ते होते, त्यामुळे मग माझं ते आणणं किंवा त्याला लावणं माझ्याकडून शक्य होणार नव्हतं, म्हणून मग मी विचार पण केला नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे ऊन पण होतं. मला माहिती होतं कुठलंही झाड आणलं तर उन्हाळ्यामध्ये ते जास्त करून सर्वाईव्ह करत नाही, त्यापेक्षा पावसाळ्याची वाट बघितलेली कधीही चांगली. आणि मी यासाठीच पावसाळ्याची वाट पण बघत होते की जेणेकरून पावसाला सुरुवात होईल आणि मी भरपूर झाडं आणू. तर मी आता हे 2 झाडं इकडे शिफ्ट करून घेते. आणि असं होतं बघा, तुम्ही जर गार्डनिंगला सुरुवात केली ना, तुम्ही इतकुसं पण काम तुम्हाला करायचं असेल ना छोटंसं, तुम्ही भरपूर मोठे मोठे कामं अजून त्याच्या मागे करायला लागतात, की चला याची कटिंग काढूया, कुंडी रिकामी मग याच्यामध्ये लावून देऊयात. आता ते मी पुढे करणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगते, जर मनी प्लांट तुम्हाला ग्रो करायचा असेल आणि तुम्हाला जर एखाद्या कुंडीमध्ये त्याला ग्रो करायचं आहे ना, तर तुमच्याकडे कोकोपीट असू द्या, कारण कोकोपीट ही हलकी असते. थोडी कोकोपीट घ्यायची, थोडी माती घ्यायची, 50-50% घेऊ शकतो. एखादं वर्मी कंपोस्ट तुमच्याकडे असलेलं खूप छान आहे, 2-4 मूठ जे आहे ते वर्मी कंपोस्ट त्यामध्ये टाकायचं आणि एखादा हँगिंग प्लांटमध्ये तुम्ही लावू शकतात. मी तर माझ्या सगळ्याच कुंड्यांमध्ये जे आहे ट्राय करते की मी कोकोपीट मिक्स करते. त्याचं रिझन असं आहे की माझी जी बाहेर मी जी बनवून घेतलेली आहे कुंड्या ठेवण्याची, मला ही पण भीती असते की मी आधीपासूनच प्रिकॉशन्स आपण घेतो ना तशा पद्धतीने, की बाबा कुंड्या आपण खूप जड तिकडे ठेवायला नको, कारण कोकोपीट हलकी असते. मग अर्धी कोकोपीट घातली की कुंडीचं वजन पण खूप जास्त मोठं राहत नाही, म्हणून मग मी असं मिक्स करून त्यामध्ये टाकत असते, जेणेकरून जी लाईफ आहे ती मी बाहेर बनवलेल्या काय म्हणतात कुंड्या ठेवण्यासाठी, तर त्याची लाईफ अजून पुढे एक्सटेंड झाली पाहिजे त्यासाठी. सो तुम्ही घेऊ शकता. एवढी काही महाग मिळत नाही ती कोकोपीट, स्वस्त मिळून जाते. 1 किलो 2 किलो जशी तुम्हाला पाहिजे असेल. आय डोंट नो, मी तुम्हाला हा माझा जास्त काही क्लिप्स घेतलेल्या नव्हत्या पण मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते. माझा उद्देश एकच आहे की पावसाळ्याला आत्ताच सुरुवात झाली, तुमच्यापैकी कुणालाही गार्डनिंग करायची असेल तर मला बघून 2-4 लोकांना तरी असं मोटिवेशन मिळावं आणि त्यांनी गार्डनिंगला सुरुवात करावी. ट्रस्ट मी, तुम्ही 1-2 झाडं घरी आणलेत ना, तुमच्या डोक्यावर थोडासा परिणाम होणार आहे आणि मग तुम्ही हळूहळू गार्डनिंगच्या मागे असे पडणार ना, कारण ती करण्यासाठी पण आपल्याला भरपूर एनर्जी जी आहे ती आतून यायला लागते. ती करताना उत्साह असतं, त्याला नेहमी बघताना काळजी घेताना मन खूप शांत राहतं. आणि मी हे गेल्या कितीतरी वर्षापासून एक्सपिरियन्स करते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं पुन्हा. तर मी एक तर जसंच्या तसं लावून दिलं होतं मनी प्लांट, पण एकाचे मी 2 भाग करून घेतले होते आणि ह्या 2 व्हाईट कुंड्यांमध्ये लावलं आहे, कारण मला हे मेन डोअरच्या बाहेर ठेवायचं होतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एक काम काढलं, गार्डनिंगचं थोडंसं नॉलेज असलं की आपण लगेच दुसरं काम पण करायला बघतो. माझं हे जे टँगल हार्ट आहे ना, हे खूप मोठं झालं आहे. ॲक्च्युली मी त्याला आधीच कट करणार होती, पण उन्हाळ्यामध्ये जास्त करून कटिंग्स जगत नाही, म्हणून मी स्वतःला कंट्रोल करून ठेवलं होतं. आणि बघा केवढ्या मोठ्या मोठ्या ब्रांचेस आहेत ज्या मी कट करते आणि त्यांना मी आता मातीमध्ये लावून घेणार आहे. तुम्हाला कुठेही जवळपास अशा टँगल हार्टच्या कटिंग मिळाला, किंवा तुम्ही एकदा जरी हे टँगल हार्ट विकत घेऊन आले ना नर्सरीमधून, तुमच्याकडे एकदा आलं की तुम्ही कटिंग्सने बरेच ग्रो करून घेऊ शकतात. हे पहा, मी या 2 कुंड्यांमध्ये इथे लावलेलं आहे आणि जसं काय ग्रो होईल मी तुम्हाला थोड्या क्लिप्स ज्या आहेत ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. पण आता पुरतं तरी थोडंसं मनावर घ्या आणि 1-2 तरी छान अशी मनी प्लांट घेऊ शकतात, ज्याला जास्त केअरची गरज नसते. स्पायडर प्लांट घ्या, जे तुम्हाला सगळ्यात आधी पियाचे पप्पा लावत होते ते दाखवलं, ते घ्या, त्याला पण काळजीची गरज नसते आणि गार्डनिंगला सुरुवात करा. मी तर माझ्या बाल्कनीमध्ये 4-5 अजून नवीन झाडे हे ॲड केलेली आहेत. आणि चला मग ह्यासोबतच मी माझा व्हिडिओ इथे संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.